महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात मुत्सद्दी आणि सुसंस्कृत या शब्दांना खऱ्या अर्थाने न्याय दिला तो यशवंतराव चव्हाण यांनी. त्यांना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार का म्हणतात, याची ही रंजक कारणे. स्वातंत्र्यलढ्यात शाळेवर तिरंगा फडकवल्यामुळे त्यांना अटक झाली, तेव्हा त्यांच्या आईने ठणकावून सांगितलं, माझा मुलगा माफी मागणार नाही. आणि इथूनच एका खऱ्या नेतृत्वाचा जन्म झाला. 1942च्या प्रतिसरकार चळवळीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. राजकारणात असूनही कृष्णाकाठसारखं अजरामर आत्मचरित्र लिहिणारे ते एक थोर साहित्यिक होते. त्यांचा संयम जगप्रसिद्ध होता. शेवटच्या निवडणुकीत विरोधकांनी निपुत्रिक म्हणून टीका केली तेव्हाही ते शांत होते. पण जेव्हा स्वातंत्र्यलढ्यातील मारहाणीमुळे त्यांच्या पत्नीला अपत्य होऊ शकलं नाही, हे सत्य समोर आलं, तेव्हा टीकाकारांच्या डोळे ओलावले. 1962च्या युद्धात हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला आणि त्यांनी संरक्षण मंत्री म्हणून दिल्ली गाजवली. सहकारी चळवळ आणि पंचायत राजच्या माध्यमातून त्यांनीच महाराष्ट्राचा पाया रचला. अशा या ऋषितुल्य नेत्याचा वारसा आजही प्रेरणा देतोय. जय जय महाराष्ट्र.